नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. MST CET अंतर्गत B.Ed CETचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. 23 तारीख अंतिम मुदत आहे. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न होता की पोस्ट ग्रॅज्युएशन मार्क ॲड करता येत नाही आहे. तर यासाठीचा व्हिडिओ आपण खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तर सर्वप्रथम CET ॲडमिशन AY 2026-27 या टॅबवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन आणि पासवर्ड लक्षात घ्या, तुमचा जीमेल ID त्याचबरोबर पासवर्ड टाकून या प्रकारच्या प्रोफाईलमध्ये यायचं आहे. तर येथे पाहू शकता की CET रजिस्ट्रेशन हा टॅब आहे. येथे तुम्हाला सर्वप्रथम B.Ed या टॅबवरती क्लिक करायचं आहे. B.Ed जनरल ELCT या ठिकाणी आल्यानंतर तुमचा हा फॉर्म पाहायला मिळेल. पर्सनल डिटेल इथे आल्याचे पाहायला मिळतील. ॲड्रेस पाहायला मिळेल. डोमासाईल अँड कॅटेगरी डिटेल पाहायला मिळेल. तर डायरेक्ट तुम्ही डोमासाईल या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल शैक्षणिक पात्रता. याच्यामध्ये सर्वप्रथम SSC म्हणजे 10वीची सगळी माहिती भरायची आहे. येथे काहीच करायचं नाही आहे. HSC भरायचं आहे. म्हणजेच लक्षात घ्या की तुम्ही जर डिजिलॉकर ॲक्सेस दिला असेल तर येथे काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि त्याच्यानंतर फक्त लक्षात घ्या की ग्रॅज्युएशन इन्फॉर्मेशन पाहायला मिळतं आहे. खाली पोस्ट ग्रॅज्युएशन पाहायला मिळत नाही आहे. आणि महत्त्वाची नोटीस येथे देण्यात आलेली आहे, तुम्ही वाचूनच घ्यायची आहे. तर सर्वप्रथम लक्षात घ्या, इथे ग्रॅज्युएशनमध्ये सर्वप्रथम ग्रॅज्युएशनची सगळी माहिती जसं आपण फॉर्ममध्ये सांगितलं होतं तशी भरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, इथे पोस्ट ग्रॅज्युएशन दिलेलं आहे. या टॅबवरती क्लिक करायचं आहे. समोर फक्त ग्रॅज्युएशनची माहिती टाईप करायची आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनचा जो ऑप्शन आहे तो खाली आल्याचं पाहायला मिळेल. येथे पदव्युत्तर पदवी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही जर शेवटच्या वर्षात असाल, शिकत असाल तर ॲपियर म्हणायचं आहे. पुढे लक्षात घ्या, शाखेचं नाव जे आहे MA MCOM असेल यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे. हा ऑप्शन फक्त अंतिम वर्षामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लागू राहणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन हे लक्षात घ्या की ॲपियर म्हणजे शेवटच्या वर्षामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असा फॉर्म आहे. जे उत्तीर्ण झालेले आहे त्यांनी पास ऑप्शन घ्यायचा आहे. वर्ष निवडायचं उत्तीर्ण झाल्याचं. त्याच्यानंतर लक्षात घ्या, पदव्युत्तर शाखेची कुठली जी शाखा आहे MA MCOM असेल कुठली असेल ती तुम्हाला निवडायची आहे. त्याच्यानंतर गुण प्रकार पर्सेंटेज CGPA किंवा PAI CGPAI जर असेल तर हा ऑप्शन घ्यायचा आहे. त्यानंतर एकूण मिळालेली CGPA, त्यानंतर किती गुणांची CGPA होती तुम्हाला टाकायची आहे. पर्सेंटेज असेल तर तुम्हाला टोटल पर्सेंटेज काढायचे आहेत, एकूण गुण आणि त्यानुसार पर्सेंटेज काढायचे आहेत. कॅटेगरी ऑप्शनमध्ये क्लास निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर कालावधी किती होता कोर्सचा तो निवडायचा आहे. युनिव्हर्सिटी राज्य येथे महाराष्ट्र निवडायचं आहे किंवा इतर असेल तर निवडू शकता. आणि त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीचं नाव मुंबई युनिव्हर्सिटी असेल, ओपन युनिव्हर्सिटी असेल ते टाकायचं आहे. तर अशा प्रकारे पोस्ट ग्रॅज्युएशनचा ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये टाकता येणार आहे. तर अंतिम फॉर्मची तारीख 23 तारीख आहे. याच्यामध्ये मुदतवाढ होऊ शकते, पण मुदतवाढ हो किंवा न हो तरी देखील तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये इंग्रजी माध्यमांसाठी ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर इंग्रजी माध्यमांसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर येस. आणि त्याच्यानंतर B.Ed जनरल ELCT हा ऑप्शन आहे ELCT तिथे देखील येस करायचं आहे. तरच तुम्ही इंग्रजी माध्यमांमध्ये प्रवेश घेऊ शकता. जे येस ऑप्शन करतील त्यांना मराठी इंग्रजी दोन्ही माध्यमांच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता येणार आहे. तर अशा प्रकारे अंडरटेकिंग येथे देण्यात आलेले आहे. मास्टर डिग्रीमध्ये पाहू शकता. मिनिमम मार्क्स 50% ओपन कॅटेगरीसाठी, 25% रिझर्व्ह कॅटेगरीसाठी, 55 आणि 50% लक्षात घ्या स्पेशलायझेशन इन फील्ड लाईक्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्यामध्ये असले पाहिजेत. अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती भरता येणार आहे. उर्वरित फॉर्म कसा भरायचा याचा माहितीपर व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्यायचा आहे. ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. B.Ed CET अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.